चेकआउट डे 2 हरणे बंदर वे टू हरणे बंदर हा महाबळेश्वर ट्रॅफिक आणि ड्रायव्हरच्या हातवर रांगच रांग आहे ट्रॅफिकची. आता आंघोळ करत होता ना भावा तेव्हा माझ्या डोक्यात विचार चालू दे. खतरनाक असे रेट. आता थोडीशी बार्गेनिंग करायला लागते आपल्याला. रात्रीचे वाजले आहेत 1:30. सगळे गाड झोपेत. तर हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय दापोलीला. आता आलोय शेंडेशच्या घरी गुलाबजाम खायला. त्याच्या आजीने दिले. काय करायचं आता. तर चला शेंडे जेवाय काय नियोजन कशातच काय नसतं आमचं. हे बघा माझी बॅग त्याची बॅग. आता आमचा तिसरा गडी सिद्धेश रिटे. त्याचा तर काय तालमेळ नसतो. तेव्हा आता गाडी घेऊन येतोय आमची. काय रे कुठली गाडी आज इनोवा क्रिस्टा. तीच उज्जैनची सवारी आपली इनोवा क्रिस्टा. ही गाडी आहे शेंडे. चल आपली इनोवा क्रिस्टा आलेली आहे. हो हो नक्की हा उद्या संध्याकाळीच. तर गाडी आलेली आहे बघू शकता. आज तो सिद्धेश रिटे. ठीक आहे आपली इनोवा क्रिस्टा सिद्धेश रिटे. गाडी आलेला आहे सिद्धेश. बघा कोण कोण येत आज. न्यू फ्रेम. चला वे टू दापोली. का रे सिद्धेश माग घेऊन शेंडे आला. आजीला बाय करतोय. या बस शेंडे बस. या बाबा शेंडे अडिके कशाला खोलतोय. खोल हनम्या काय म्हणणं तुझं. अरे चष्मा असू दे रे. चला हे हनम्या गणपती बाप्पा मोरया. रिटे चला फायनली सकाळी 4चं नियोजन आणि आता वाजलेले आहे दुपारचे 2 नाही रे 12 नाही 1:15 वाजलेत बघा. 4चं नियोजन आणि वाजलेत 1:15. तर बघू आता आम्ही पोचतोय किती वाजता. 4-5 वाजते. त्यांना पण बँड चालू झालं. ए खंडाळा घाट. ए बेलचं पुढं असं दे आपल्या बेलचं पुढे. ब्रँड आहे माऊलीचा. नाद करता काय. किती वेळा पोचणार आता शेंडे. किती वेळा पोचणार आपण आता. हार्डली 5 तास किंवा 4-4.5 तास. खंडाळ्यातली भेळ माऊली भेळ आणि गाडी संपला विषय. शेंडे कशी आहे खंडातली भेळ. चांगली खंडातली जगप्रसिद्ध भेळ. हा खंडातली जगप्रसिद्ध भेळ माऊली भेळ. काय संभाई चौक. अवश्य भेट द्या हो का. आवर्जून भेट द्या. आस्वाद घ्या. याच्यासारखी वेळ कुठे भेटू शकत. हा बरोबर. गर्दी बघा गर्दी. 5 गणीची गर्दी. कधी बसणार रे. वाजले 2:30 वाजलेत. कोणतरी आले ना मंत्री कसले ट्रॅफिक. कोण आले. मंत्री आले काय ते काय नाही लोकांना तर माहिती. आपण मंत्री आपलं आहे का नाही. खंडाळ्यात मंत्री आपण बसलेत 5 मंत्री. खंडाळ्यातले 5 मंत्री बसलेत. आता आपण आहे 5 गणीमध्ये. तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. आणि ही पब्लिक सगळी कोकणाकडे निघालेली आहे. शनिवार रविवार असल्यामुळे फुल गर्दी फुल. काय आता आपण आहे 5 गणी महाबळेश्वरच्या. कुठे शेंडे काय शेंडे कुठे आहे आपण. हा गुरेघर आपली इनोवा क्रिस्टा. आणि बघू शकता तुम्ही महाबळेश्वर मधलं ट्रॅफिक. कधी आता दापोलीला बसतोय काय माहित. रांगच रांग आहे ट्रॅफिकची. आता 3:25 3:25 ठिकाण महाबळेश्वरचं ट्रॅफिक.
ठिकाण मी आंघोळ करत होतो ना भावा, तेव्हा माझ्या डोक्यात विचार चाललेला. ब्लॉगिंग चालू हो, अच्छा, vlog. चालू देईल. प्रथमेश सरांच्या आपल्याला बसलो नाही, एक्साइटमेंट पीक वरती आणि नंतर मग पण डायलॉग घ्या. महाबळेश्वर 20 किलोमीटर आहे अजून, विचार कर. मग तेच की आता काय जाऊन दे, रात्री झोपायचं आरामी मस्तपैकी दापोलीला. मस्त गुजरात अरे मी तुला सांगतो काय, गुजरात वाली पब्लिकच येते इथं. उद्या आता हळूहळू मला वाटतं असतील बघ की, म्हणजे ती कमवून ठेवली. त्यांच्यात कसं असतं माहितीये का, जे बिझनेस करतात ना, वर्षात एकदा जाऊन यायचं फुल फॅमिली सकट महाबळेश्वरला का? कुठेही. त्यांचं सीन कसं असतो, पाडव्याला पूजा झाली का नाही 3-4 दिवस त्यांचे दुकानं बंद करतात ते लोक आणि फिरायला निघतात बाहेर. फिरायला निघतात ते लोक. दापोले जायचं आपल्याला भावांनो. आणि हो काय चाललंय रिटे, अरे जायचंय ना त्याचा फोटो काय म्हणजे पोचायची वांद्यांचा फोटो चालले बाबा. आम्ही शांतता का गाडी चालवतोय 4-5 वाजले तरी, त्याचं कारण हेच आहे बघा. असे काय माय करतात, शायनिंग करतात आणि गाडी खड्ड्यात का पाडतात. कसली काय होती रे याला, कसली बाई गाडी बघा. आणि अर्टिगा. त्यामुळे महाबळेश्वर मध्ये येत असाल तर विचार करा. महाबळेश्वर मध्ये येत असाल तर विचार करा. ट्रॅफिक मध्ये येऊच नका महाबळेश्वर मध्ये. तर आता धुक्यात हरवलेल्या आंबेनळी घाटाचा व्ह्यू बघा. रात्रीचे वाजले आहेत 8:30 आणि अजून आम्ही पोहोचलेलो नाहीये आमच्या हॉटेलवर. 1 वाजता निघालेलो. 1 वाजता निघालो तरी 9 तास झाले तरी 9 तास झाले तरी अजून आम्ही पोहोचलोच नाही आमच्या हॉटेलवर. 20 किलोमीटर आलंय, जवळ आलंय आता. किती राहिले रे, थोडंच राहिले, 6-7 किलोमीटर. 9 तास कसं बोलतोय. तर चला भेटूया आता आपण आपल्या हॉटेलवर. ब्लॉग कंटिन्यू करा. तर फायनली गाईज रात्रीचे वाजले आहेत 9 आणि आम्ही पोचलेलो आहे आमच्या हॉटेलवर. तर फायनली आपण आलोय लोकेशनवर. आणि मी कसं वाटतंय 8 तास प्रवास करून बेकार वाटतं. नाही बेकार नाही रे, चांगलं वाटतं 8 तास प्रवास करून फायनली. चला ब्लॉग कंटिन्यू. जस्ट आपण आता कोकणात पोहोचलेलो आहे. दापोली काय 13 किलोमीटर लांब आहे. आता जेवायचं कारण 8 तास प्रवास झाला आहे. 8 तास म्हणजे भरपूरच प्रवास झाला आहे आमचा. आणि जेवलो, अजिबात जेवण वगैरे झालं नाही. त्यामुळे आता जेवाय दिसले हॉटेल अभिषेक. तर बघू आता, खूपच वेटिंग दिसत आहे. तर बघू आता काय होतं. तर काय आम्ही जेवायला आलेलो आहे. सगळ्यांची तोंड बघा. जेवायला आलोय पण काय आता वेटिंगमुळं लय टाइम लागणार आपल्याला. अजून अर्धा 1 तास वेटिंग. सगळ्यांची तोंड बघा, सगळ्यांची तोंड. 8 तास प्रवास झालाय. सकाळी आम्ही किती येणार होतो 4 वाजता येणार होतो. 1 वाजता निघालोय. 9 वाजता बसलो. 8 तास प्रवास झाला. 11 वाजले तरी अजून नॉनव्हेज पाहिजे. आत्ताच आपला स्टार्टर आलेला आहे. हे घे रे, चल उचल स्टार्टर. इतकी भूक लागली हा ना, इतकी भूक लागली पण आता काय करायचं स्टार्टर. ते जेवण जायला तुला एकदम फुल झालं. गाईज आज आहे दिवस दुसरा आणि आता सकाळी झोप तर काही पूर्ण झाली नाही. आता चहाची वाट बघत आहे आम्ही. चहा येईलच. आणि आता आपलं डेस्टिनेशन आहे दापोली. हरणे बीचला तिथं जायचं आहे. मासे वगैरे खरेदी वगैरे करायची, जरा बीचवर खेळायचं आहे. तर बघू कसं काय होतंय. आपण आता गँग आपली बसली चहाची वाट बघत. यार चहाला कशी अंडी तोंड बघा फक्त यांची सकाळ सकाळ. बीचला जाण्याची आतुरता.
आंघोळच केली नाही सगळ्यांनी. तर चला नाश्ता आला तर भेटू आता बीचवर, हरणे बंदर बीच. फायनली हरणे बंदरला पोचलो आपण. आय लव्ह हरणे. किती वाजल्यात? 10 वाजता पोचलोय. कितीच नियोजन होतं आपलं? 8चं नियोजन होतं, 10ला पोचलोय. हरण्याचं पोर्ट एकदम जवळ आलेलं आहे. हरणे पोर्ट गाले रेटे जाऊन दे चल. आपली क्रिस्टा, आता क्रिस्टाची ऑफ रोडिंग बघा फक्त गाईस तुम्ही. जाऊ दे भाई. ऑफ रोडिंग, ओनली ऑफ रोडिंग. हो भाई, यार थांब काय जाऊन दे. हा भाई एक नंबर टे. गेली भाई गेली. यस हरणे बंदर बीच दिघाना. गेली ना भाई आपली गाडी. व्ह्यू बघा फक्त व्ह्यू. याच व्ह्यू साठी कोकणात येत माणसं, याच एकाच व्ह्यू साठी भाई. जाऊ दे रे टेक. बंदर बीच तर ना सकाळचं वातावरण आणि असा बीच एक नंबर. आता आम्ही मस्तपैकी मच्छी घेतो. मच्छीचं मार्केट इथं. चला भेटूया. एकदम खतरनाक असे रेट. आता थोडीशी बार्गेनिंग करायला लागते आपल्याला. खतरनाक रेट सांगतात, खतरनाक. 800-900 रुपये किलो डायरेक्ट. बार्गेनिंग चालू आहे आता रेटेची. रेटे बार्गेनिंग कर, चांगली बार्गेनिंग कर. हलवा कालवा काय काय मासे खरेदी. 300 रुपयाला एवढा माल घेतला. बघे 300 रुपयाला सांगते. 300 रुपये देतात ना. 300 रुपये एवढा माल. बार्गेनिंग पैसे नको रे माझ्या लग्नाचा बार्गेनिंग. मासे झालेले आमचं. आता साफसफाई करायची माशांची. टेक्निक आहे सोलायची, खतरनाक टेक्निक आहे. रेटे तुला नाही येणार सोलाय, राहून दे. लागलं तर इंजेक्शन घ्यायला लागेल तुला. इंजेक्शन देतो ना सेन्झे. मस्तपैकी आता रिटर्न घेतलंय. प्रॉन्स सोलायची खरेदी केली आहे मस्तपैकी. आता त्याला तोडायचं, यांच्याकडनं तोडायचे आणि असे बॉक्स बिक्स मध्ये आईस बॉक्स मध्ये टाकून घरी पार्सल. असं सिस्टीम आहे आपली. रेटे शिकतोय सोलाय. जमला. अच्छा नुसतं लेअर सोलत जायचं. जमला सिद्धेश. चिन्मय तुला पण आता कटिंग चालू आहे आपल्या माशांची. कटिंग आता काय तासभर झालं कटिंगच चालू आहे आपली. पॉम्पलेट फ्राय वगैरे कडक नियोजन. आता दुसरा मासा कटिंगला. चला लवकर कटिंग. हे काय आपली इनोवा क्रिस्टा भरतीची एकदम 12 वाजल्यात आणि भरतीची वेळ झाली आहे. पाणी सगळं हे इथपर्यंत येणार आहे, पूर्ण कव्हर होणार आहे. तर आम्ही मासे घेत होतो, तेवढ्यात आम्हाला दिसली आमच्या एकट्याचीच गाडी इनोवा इथे पाण्याच्या समुद्राच्या इथे. अरे बाबा काढ लवकर. भरती बघा, भरती 12ची भरती बघा. भरतीची वेळ 12 वाजताची वेळ आणि आपली इनोवा क्रिस्टा. सगळ्यांनी गाड्या आपल्या बाजूला काढल्या. आम्ही मच्छी खरेदी मिळून एवढं बिझी राहिलो की गाडी काढायचं विसरलो. आता बघा 12ची भरती खतरनाक. तर हे गाईज समुद्राच्या पाण्यातनं आम्ही आलो आहे आणि काय लॉक तर काय करता झालं नाही, कारण फोन वगैरे सगळं साहित्य बित्य सगळं गाडीतच ठेवलेलं आम्ही. पण एकदम मस्त एन्जॉय झाला सेंडेस. एकदम कडक एन्जॉय. असं वाटलं किती वर्षात नाही आलोय समुद्रात. आपण लेट आलो पण थेट कार्यक्रम मग काय. पण काय शूटिंग वगैरे काय घेता आलं नाही मला, शॉर्ट्स, कारण फोन वगैरे सगळंच गाडीत होतं आमचं. तर आता परतीचा प्रवास
घरी जायला. आता सातारला थांबू आम्ही एका हॉटेलला. तर चला, ब्लॉग आपला थोडाच कोकणचा थोडाच ब्लॉग एन्जॉय केला असेल तुम्ही अशा अपेक्षा. अजून घरी जायचंय आम्हाला. ब्लॉगचा एंड आपला डिस्कशन चाललंय. कुठल्या मार्गे जायचं, कुठल्या घाटा मार्गे जायचं. चिन्मय म्हणतोय महाड मार्गे जायचं. ते म्हणतोय. अशा प्रकारे परतीचा प्रवास चालू झालेला आहे. वाजलेले आहेत रात्रीचे 9:30 आणि हा घाट बघा सुनसान. एक पण कुत्रा दिसत नाहीये. गाडी तर लांबच बघू शकता तुम्ही. काय खतरनाक पण एखाद्याला घेऊन घरीच जाईल. अरे पण मला सांगा, जिथे रोड एवढा चांगला बांधला तिथे काय करणार आहे कोण आपल्याला? बघ की तसं नसतं. चोरी वगैरे किंवा काय प्राणी बघू शकता. ऑफ रोडिंग. क्रिस्टाच्याच आम्ही थारच बनवले. क्रिस्टा आज क्रिस्टा नाही राहिली. आज क्रिस्टा आमची हिलक्स आहे. टोयोटा हिलक्स भाई. कसल्या खतरनाक वापरून गेले. तर आपला दापोलीचा व्लॉग एंड झालेला आहे. तर आपण आता शेंडेसला विचारू. शेंडेस, काय मजा आली या ट्रिप मध्ये? तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते सांगा आपल्या ऑडियन्सला. यश येतच नव्हता. यश पाण्यात नाही, त्याला तब्येत थोडीशी बिघडली गाईज. त्यानं काय थाळी खाल्ली, वेस्ट थाळी खाल्ली, जेवला गोळी घेतली. हा, जेवला त्याची तब्येत बिघडली म्हणजे त्याने गोळी घेतली सर्दीची. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे रिअल कारण मला ते नव्हतं. तो आत येतच नव्हता. त्याला ऑलरेडी वॉटर फोबिया होता त्याला. आता बघा सगळ्यात मोठा खड्डा आहे. आता हा, खड्डा आलाय. रिटे बघा, ड्रायव्हर रिटे खड्ड्यात ना. फोन नाही आला नाही तर काय, फोन नाही मोठा किस्सा. हा, शेंडेस बीच वर किती मजा केली तुम्ही ते सांग की. अरे ऑडियन्सला सांग आपल्या. यश हॅलो. बीचवर तुमचा अनुभव सांगा कसा होता. हॅलो. बरं, तुमचा अनुभव कसा होता सांग. माझं बरी नव्हती, ओढत होती पण काय आम्ही त्याला ओढत होतो म्हणजे आती बीचचा काही पण दाखवते ते बघा. आता बीचचा तुम्हाला काहीच ब्लॉग सांगता आला नाही आम्हाला, कारण आम्ही सगळे फोन्स वगैरे गाडीतच ठेवलेले फॉर सेफ्टी. हा, फॉर सेफ्टी म्हणजे आयफोन भले सगळ्यांचे आयफोन असो पण भिजू त्यामुळे फोन ठेवायचा पण ठेवायचं पण. सगळे 5 जण आम्ही बीच मध्ये, फोन आमचा गाडीतच. तर यश तुमचा अनुभव कसा? यश तुमचा अनुभव सांगा. जेवण करून तुम्ही बीच वर गेला. मी जेवण केलं. थोडी जरा तब्येत उलट्या केल्या थोडेसे. तुम्ही आज आलात ना काहीतरी म्हणजे वेगळंच नाही का. अरे इथं नाक जाम झालाय माझा, श्वास घेता पुढच्यांचं घे. तुझं सांग ना. अरे माझं तर बाई लय वाटतं इतके मला भाई अशी. मी बऱ्याच दिवसाने बीचला आलो ना, म्हणजे किती बऱ्याच दिवसाने बीचला आलो मी. तुझा अनुभव खूप चांगला अनुभव होता. चांगला अनुभव होता. मजा आली एकंदरीत. मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर ट्रिपला आलेलो पण मजा आली. जरा नियोजन खूपच गणलं. जरा नाही खूपच नियोजन. बघा ना किती गणलंय. अनुभव करू दे ना. थांब ना. ही बघ, हे नियोजन थोडं बाहेर दाखवलं. नियोजन आमचं. अरे यार तुझं कॅमेरा पुस ना जरा. काय नाही रे का. हा, तुझा अनुभव काय आला? कंटिन्यू. आता माझं हे हल्लं तर थांबा. आता ते बोलायच्या मनस्थितीत नाही येतो. हो, पण हे नियोजन दाखवणं अरे सॉरी लागलं का तुला? अरे सॉरी. हे नियोजन अरे रस्ता बघा गाईस तुम्ही थांबा. मी बाहेर घेऊन तुम्हाला रस्ता दाखवतो. झूम दाखवतो. रस्ता बघा आमचा हा घाट आणि घाटातला हा रस्ता बघा. तुमच्यासाठी रस्ता दाखवतो. तर आता तुम्हाला चिन्मय रिटे त्याचं मत सांगेल की त्याला कसा अनुभव वाटला आमच्यावर पहिल्यांदा ट्रिपवर येताना. चल सांग चिन्मय. तर मी त्यांच्यापेक्षा डेंजर पोरांवर ट्रिप केलेला आहे. त्यामुळं हे माझ्यासाठी थोडं नॉर्मल जास्त होतं. चिल्लर नव्हतं पण होतं, चांगलं होतं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. पण यशनं मला खूप नाराज केलं आणि यशनं आम्हाला खूप नाराज. आतमध्ये आलाच नाही. आम्ही त्याला ये म्हणतोय ओढतोय तरी काय आलाच नाही. पण त्याचं काहीतरी हेल्थ इश्यू मुळे म्हणजे त्याला उलट्या झाल्या.
पण मला उलट्यांचा आणि समुद्राचा थोडा संबंध लाईक कनेक्ट झाला. बरं वाटत भीत होतं जरा असं आम्हाला वाटलं, पण असं नाहीये. त्याला जरा काहीतरी हेल्थ इश्यू झाला, बरोबर. वकला पण बाहेर जाऊन आणि परत आला गाईज, परत बीचवर आला, परत बीचवर आला. सगळ्यांनी त्याला मातीच्या काय सिद्धेशचा आपण आता रिव्ह्यू घेऊया. पूर्ण ट्रिप मध्ये किती किलोमीटर चालवली सिद्धेशनं गाडी? 350 किलोमीटर चालवली गाडी. खूपच उपकार केले आमच्यावर, आम्हाला घरी सुखरूप पोहोचवलंय. नाही पोहोचवलं गाईज. अजून आम्ही रूटवर आहे, एन रूट टू खंडाळा. नाही रात्रीचे वाजले आहेत 11:15. अजून आमचा घाट संपेनाच झालाय. घाट संपेनाच झालाय. किती घाट बघा, घाट तुझा अनुभव पण सांग सिद्धेश. हे बघा एकंदरीत अजून बघा पार करायचं आहे मला. बघा आता बघा तुम्ही, फक्त आता मी गाडी चालवतो, तुम्ही बघत बसा. एवढंच माझ्याकडे अनुभव आहे, हाच माझा अनुभव आहे आजचा. अनुभव फक्त गाडी चालवायचं. इकडे हे बघा माईक इकडे. हा मस्त घाट तर एक नंबर आहे. हा अनुभव आहे. असल्या खतरोगीचा अनुभव आहे. रात्रीचे वाजले आहेत 1:30. सगळे गाड झोपेत. रात्रीचे वाजले आहेत 1:30 आणि आम्ही थोड्याच वेळात आता खंडात पोहोचणार आहे. तर आपल्या ब्लॉगचा शेवट कसा वाटला आपला ब्लॉग? चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. साताराचा राज. बाय.